आणि या जबाबदारीतून दुर्दैवाने आपली मुक्तता झाली नाही. हा एक जरी खंताची बाब सोडली तरी पण ते चांगल्या गोष्टी काही घडत असतात अशा ॲक्टिव्हिटीमध्ये. आणि कुठल्याही युनियनचा प्लॅटफॉर्म नसताना, म्हणजे त्यात झेंडा नसताना एखादी आयडिया चांगल्या पद्धतीने जर पुढे आली तर त्याचं म्हणजे कसं म्हणजे वटवृक्ष फोफावतो याचं एक उदाहरण म्हणजे आपल्या शाखेच्या एका लीडरने, नाव नंतर सांगतो मी, नाव म्हणजे तुमच्या समोरच उभे येते, 350 लोकांना LIC फॅमिली म्हणून नाश्ता, जेवण आणि पाण्याची व्यवस्था LIC फॅमिली म्हणून केली. आणि एखादी आयडिया डोक्यात यावी लागते आणि त्या आयडिया डोक्यात आली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जर चांगल्या प्रकारे झालं तर त्याचा गवगवा अफाट होतो. आणि म्हणजे आता मला सांगितलं भावस्करांनी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, भावस्कर सारख्या माणसाने अप्रिशिएशन दिलं त्याचं मोठं टाळा पडला पाहिजे. कारण काय, त्यांनी सांगितलं की बँकेची लोक त्यांच्यासोबत होती, कॉर्पोरेशनची लोक त्यांच्यासोबत होती, अनेक म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिस, प्रत्येकाने अप्रिशिएट केलं की आमच्या संस्थेने असं काही का केलं नाही की नाश्ता वेळेवर नाही, चहा वेळेवर नाही, पाणी वेळेवर नाही आणि जेवण वेळेवर नाही. तर ही एक आयडिया म्हणजे ज्यांच्या कोणाच्या डोक्यात आली असेल ते मला माहीत नाही, पण त्या आयडियाला इम्प्लिमेंट करण्यामागे फार मोठा हात आपल्या शाखेतल्या 2 खंद्या सहकाऱ्यांचा होता. आणि म्हणजे नाश्त्याची व्यवस्था आणि ते पोहोचवणं, सकाळी 5:30ला उठून नाश्ता घेणं हातात आणि त्याच्यानंतर दिवसभर ते डिस्ट्रीब्यूट करणं, हे खरंच सांगतो म्हणजे लेचेपेचं काम नाही आहे. आणि अत्यंत चांगल्या कामाची पावती म्हणून हा आपण एक सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवला आहे. 2 जणांचं स्पेसिफिकली कौतुक करावं असं वाटतं. देवकुळेंचं सर्वप्रथम वयस्चं म्हणजे आपल्या ब्रँचचं वयस नाही, इलेक्शनचं